फटका सजवला जातो, बॉल जातो सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉल वरती आगास करत असताना पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार फलंदाज संदेशच्या बॅट मधना. अगदी आपण पाहतोय अगदी वेट ऑन वॉच क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं आणि तीच महत्त्वाची भूमिका करत मैदानामध्ये संदेश पाटीलच्या बॅटमधनं लगातारच्या 2 बॉलवरती 2 आलेत चौकार. आपण पाहतोय मैदानामध्ये अगदी क्लास दाखवले जात आहेत. क्रिकेटमध्ये खराब चेंडूची प्रतीक्षा केली तरी देखील धावा बनवू शकतात हे माहिती आहे आणि तेच प्रयत्न राहिले. आता इथे खोलवर पद्धतीचा बॉल रनआउटची संधी कदाचित झाली असती, परंतु आपण इथे मैदानामध्ये पाहतोय क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी. रनआउटची संधी इथे होईल का इथे नक्कीच चेक केला जाईल मैदानामध्ये. स्क्रीनवरती आपण पाहू रनआउटची विकेट्स गेली तर करतर कमबॅक राहील. कदाचित या बॉलवरती 2 धावा कंप्लीट आल्या तर नक्कीच धावसंख्या 1 ने जरूर वाढेल. नॉट आउट 2 धावा कंप्लीट असतील तर गुड ट्रेनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी आपण पाहतोय कदाचित पहिल्याच धाबेवरती धावचितच्या स्वरूपामध्ये बाद झाला असता, परंतु इथे आपण पाहतोय 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. थोडासा पंबड क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळाला, त्याचा फायदा उचलत असताना आपण पाहतोय सामने टीमच्या या 2 खेळाडूंना. बॉल ट्रॅक वरती आपण पाहतोय थोडासा दबावामध्ये पाहायला मिळाला. सूरज एक धाव मात्र वाचू शकला नाहीये. इकडे दाबीने संघ धाव संख्या आपण पाहतोय तब्बल 11 या अंकावरती. 11 धावा धावपलकावरती सुरुवात चांगली राहिली आहे ती सामने टीमच्या बाजूने. आपण पाहिला प्रत्येक बॉलवरती अगदी आपण पाहिला युक्तीचा वापर करत असताना संदेश पाटीलला आपण पाहिला, पण तिथे मैदानामध्ये प्रथम स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज प्रभाकर. पहिल्याच बॉलवरती बीट करत असताना आपण पाहतोय आत्मविश्वास वाढला जातो. जसं नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईकवरती आला त्यानंतर ज्या पद्धतीने चेंडू रिलीज करायला हवे त्या पद्धतीने मैदानामध्ये चेंडू रिलीज केले गेले आणि इतर देखील कमबॅक होऊ शकते मैदानामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय अजून एक वेगवान बॉल आपण पाहतोय तेज तरार बॉल मैदानामध्ये शेवट गोड केला जातोय. सुरुवातीच्या 2 बॉलवरती चौकार आले जरूर, त्यानंतर माझ्यामध्ये क्षमता आहे मला टीमसाठी कमबॅक करायचा. शेवटचे 2 बॉल अप्रतिम फेकले गेले. एका ओव्हरचा खेळ संपला जातो. धावसंख्या पाहतो धावपलकावरती तब्बल बिनबाद 11 धावा. फलंदाज बाद झाला नाही या म्हणजे जमेची बाजू असेल टीम चावणी संघासाठी. प्रभाकर थोडासा खडतर प्रवास राहिला, जसा स्ट्राईक वरती आला करत त्याला बीट करत असताना आपण पाहतोय सूरज सावंतने कमबॅक करून दिला आपल्या टीमसाठी. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय मंगेश पाटील.
पहिलाच बॉल वेगाने चेंडू मैदानामध्ये रिलीज केला गेला. अगदी नशिबाची साथ करताना मैदानामध्ये क्षेत्ररक्षण प्रयत्न करतोय, धावतोय, साच पडतोय, परंतु इथे आपण पाहतो 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या मैदानामध्ये. 2 धावेने अगदी संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 13 या अंकावरती. क्रिकेटमध्ये 1-1, 2-2 धाबा खूप महत्त्वाचे असतात, त्याला देखील प्राधान्य देणं खूप महत्त्वाचं असतं. सध्याच्या घडीला तेच प्राधान्य देत असताना मैदानामध्ये आपण पाहिला तो चामडी संघाचा संदेश पाटील कमालीची बॅटिंग राहिली. वैयक्तिक 13 धावसंख्येवरती खेळतोय, संघ धावून देखील 13 या अंकावरती पोहोचतोय. इथे आपण पाहतोय ताकदीचा वापर न करता फक्त या बॉलवरती मोठा पटका सन्मान देऊन खरं तर एकेकडे लक्ष केंद्रित करताना सध्याच्या घडीला चावणी संघ नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु इथे आपण पाहिला 1 धाव वेगानं, इथे आपण पाहिला 2 धाव वेगानं पूर्ण केल्यानंतर आपण पाहिले या बॉलवरती डॉट चेंडूची समाप्ती होताना पाहिली. फिरकीचा जादूगर, पटका चांगला आहे, क्षेत्र खाली अगदी फ्लॅटेट, बॉल जातोय सीमारेषा पलीकडे, आला स्लॉट मध्ये, तसा पाठवला बाजूच्या प्लॉट मध्ये, संदेशच्या बॅट मधला हा नवसंजीवनी देणारा ठोकला इशारा. मध्ये गॅप मोठी आहे, क्षेत्र खाली आहे, बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी अजून एक चांगला फटका. संदेश पाटील सध्याच्या घडीला बेलवली टीम साठी डोकेदुखी ठरतोय, कारण त्याची एकमेव पाहिली तर फटकेबाजी चांगली राहिली आहे टीम चावणी संघासाठी. कशा पद्धतीने राहिली, त्या व्यतिरिक्त शेवट कशा पद्धतीने राहिला याला खूप महत्त्वाचं असतं. आपण पहिल्या सुरुवातीचे 2 बॉल अप्रतिम फेकले मंगेश पाटीलने, त्यानंतर खराब चेंडूची प्रतीक्षा केली, रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न राहिला. खरं तर सरळ बॅटने मोठमोठे फटके येत आहेत. अगदी प्रश्न विचारल्या जातील जरूर संदेश पाटीलला. ज्या वेळेस तुमच्याकडे खरं तर गुणवत्ता सिद्ध करण्याची वेळ असते, तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी तुम्हाला संघर्ष देखील करावा लागत असतो. इथे आपण तेच पाहिलं मैदानामध्ये. पुन्हा एकदा बॅटचा स्पर्श पडतो, इथे चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी आपण पाहिली. धावसंख्या पाहतो धावपलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपला जातोय. धावसंख्या पाहतो धावपलकावरती 12.00 ची सरासरी मैदानामध्ये राखली गेली. एकूण धावसंख्या पाहतो धावपलकावरती बिनबाद 24. डीजे रोशन. फलकावरती अगदी आपण पाहिला मोठ्या धावसंख्येमध्ये वाटचाल करताना देखील पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना बेलवली संघ कमबॅक देखील करताना पाहायला मिळाला. आजच्या रात्रीमध्ये असं वाटलं होतं की धावा होत नाही आहेत, परंतु मागच्या मॅचमध्ये पानशिल संघाचा हर्षल तांडेल करते त्यांनी धावा वैयक्तिक 56 पूर्ण केल्या गेल्या आणि त्याने सांगून दिलं की खेळपट्टी आता सध्या आपण पाहतोय खेळाडूसाठी अगदी फलंदाजासाठी पोषक मानली जाईल. आणि तेच मैदानामध्ये चित्र पाहायला मिळतोय. संदेश पाटील खरंतर एकटा लढतोय, एकटा आपल्या टीमसाठी खरंतर संकटामध्ये सावरायचं कसं आहे याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळत असतं. आणि या मॅचमध्ये देखील पाहायला मिळालं. नवीन गोलंदाज मैदानामध्ये वेदांत पवार वरती पहिल्याच बॉल वरती आक्रमण, गॅप मोठी आहे, क्षेत्र खाली आहे, परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम तिथे पाहायला जरूर मिळाला. आपल्या टीमसाठी खरंतर सर्वस्व देत असताना आपण पाहिला. खरंतर 1-1, 2-2 धाबा खरंतर खूप महत्त्वाचे असतात क्रिकेटमध्ये. आता त्याच धाबा खरंतर 1-1, 2-2 धाबा ऍड केल्या जातात मैदानामध्ये. आपण पाहतो ज्या वेळेस मोठे फटके येत नाही त्या वेळेस 1-1, 2-2 धाब्याला खूप प्राधान्य दिला जातो. तेच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 26 धाबा धावपलकावरती, एकही फलंदाज बाद झाला नाहीये. अगदी मैदानामध्ये ताकदीपेक्षा युक्तीचा वापर मैदानामध्ये सातत्याने चावणी संघाच्या संदेश पाटील आणि त्याचा साथी फलंदाज प्रभाकरला आपण आजच्या रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळालं. चला स्पीडअप करा, भरपूर वेळ दौडू नका, कारण आता मॅचला गती द्या. अजून देखील मॅच भरपूर पेंडिंग आहेत.
सुपला शॉट या मैदानामध्ये केलाय, परंतु इथे आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर खालीच राहिला आणि अगदी तेज तर्रार या बॉलवरती रिलीज केला गेला. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहिला या बॉलवरती फलंदाज संदेश पाटीलला बीट करत असताना या बॉलने आपण पाहिला धावसंख्या आपण पाहतो स्थिरावली जाते, धावसंख्या तिथेच थांबली जाते. 26 धावा धावफलकावरती बॉलिंग ट्रॅकवरती वेदांत कमबॅक करतोय. टप्पा पडल्यानंतर उचली देणारा बॉल मैदानामध्ये सातत्यानं मैदानामध्ये क्लास दाखवत असताना संदेश पाटीलच्या बॅटमधला तब्बल हा वैयक्तिक तिसरा चौकार. मधला पाहायला मिळालं 30 धावसंख्येवरती संघ देखील आणि वैयक्तिक संदेश पाटील देखील खेळतोय. हा पहिला बॉल खराब फेकला जातोय मैदानामध्ये. ज्या तिसऱ्या ओव्हरची तर प्रतीक्षा करावी लागली. खराब चेंडू मैदानामध्ये फेकला गेला. 15 बॉलचा खेळ संपला जातोय. वैयक्तिक विचार करायला गेला तर संघाची धावसंख्या 31, वैयक्तिक विचार करायला गेला 30. त्याचा साथी फलंदाज पद्माकरचा विचार करायला गेला तर 2 बॉलमध्ये 21 धावसंख्येचं योगदान देऊ शकला नाही अद्यापर्यंत. नॉन स्ट्राईक वरती राहिलाय. तर आपण पहिल्या ओव्हरमध्ये करता 2 बॉल जरूर त्याच्या वाट्याला आले, पण ती थोडीशी खराब केली. ज्या वेळेस तुमचं लक फॅक्टर तुम्हाला साथ देत असतात त्यावेळेस तर मी कसेही पटके केला, अगदी बॅटला स्पर्श केला गेला. इथे मैदाना मैदानामध्ये अजून एक लगातारच्या 2 बॉलवरती आपण पाहतोय अगदी ताकदीचा वापर न करता अगदी प्रत्येक बॉल आपण पाहिला अगदी ऑफ साईडच्या फटके मैदानामध्ये सजवले गेले. ताकदीची फटकेबाजी ज्या वेळेस तुमच्याकडे ताकद असते, मनगटामध्ये पावर असते, त्यावेळेस तुम्हाला करतात असे मोठे मोठे फटके येताना पाहायला मिळतात. वैयक्तिक विचार करायला गेलं तर लगातार 3 बॉलवरती 3 चौकार. अच्छा रात्रीमध्ये आपण फार काही पाहायला मिळालं. अर्धशतक देखील पाहायला मिळाला. लगातार 3 बॉलवरती 3 चौकार देखील पाहायला मिळाले. एकूण धावसंख्या पाहतो धावफलकावरती तब्बल 39 धावा. 39 धावा धावफलकावरती. वेदांत पवार सुरुवात चांगली राहिली, त्यानंतर शेवट मात्र थोडासा खराब राहिला. तो टीम बेलवली संघाचा अगदी अखेरच्या अंतरावरती प्रेक्षक देखील भरपूर आहेत. ते आपण पाहिलं तर बेलवली संघासाठी सपोर्ट करण्यासाठी बरेचसे प्रेक्षक इथे जोडले गेलेत. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतो दिशा देण्याचं सातत्यानं काम राहिलंय. इथे आपण पाहिला प्रत्येक बॉलवरती तर दिशा देण्याचा प्रयत्न. अगदी 4 बॉलवरती 4 चौकार. वैयक्तिक विचार करायला गेलं तर 42 धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज संदेश पाटील डिझा. डाव संपल्यानंतर मैदानामध्ये लगेच टॉस केला जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करू दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉस करण्यासाठी आपण लगेच या. धावसंख्या पाहतो धावफलकावरती तब्बल 43 धावा. अच्छा रात्रीमध्ये दुसरा अर्धशतक मैदानामध्ये झलकावेल का? स्ट्राईक वरती करतर आणणं खूप महत्वाचं आहे. सन्मान दिला जातोय, परंतु एकदा वेगाने पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न राहील का? परंतु नकार दिला जातोय. 42 या धावसंख्येवरती संदेश पाटीलला करतर खेळताना पाहायला मिळतोय. अगदी 42 धावा करतर त्याच्या बॅटमधना संघाला आपण पाहतो. एकूण धावसंख्या 44 वरती. एकही फलंदाज बाद झाला नाही. नवीन गोलंदाज मैदानामध्ये निलेश पाटील.
अजून एक वेगवान गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. खोलवर पद्धतीचा बॉल अगदी लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू मैदानामध्ये सन्मान दिला गेला. एकदा वेगाने पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न आणि ते चेक केला जाईल. अगदी स्क्रीनवरती आपण पाहू. डिसिजन पेंडिंग असेल परंतु आपण पाहतोय जाणता राजा क्रिकेट संघ वारदोली आयोजित 5 रात्र ही स्पर्धा आपण अनुभव. आज दुसरी रात्र करतं. लक्ष अगदी आपण पाहतोय स्क्रीनवरती असेल आणि अगदी आपण पाहतोय 42 धावसंख्येवरती खेळतोय. या बॉलवरती जर 2 धाबा आले तर 44 धाबा. जर या बॉलवरती विकेट्स गेले तर अर्धशतकाचं स्वप्न मैदानामध्ये नेहमीच संदेश पाटीलचं राहील. अर्धशतकाचं स्वप्न तर साकार करण्यासाठी या 2 धावा कंप्लीट केल्या जातात मैदानामध्ये. आपण पाहतोय 44 धावसंख्येवरती आता सध्या आपण पाहतोय फलंदाज संदेश पाटीलला संघ जाऊन पोहोचो 46 या अंकावरती. अगदी आपण पाहिला अगदी कदाचित पहिल्यांदा जर चेंडू एस्टॅनवरती आदळला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. परंतु सेकंड अटेम्प्टमध्ये हा प्रयत्न केला गेला त्याच्यामुळे सुरक्षित फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला संदेश पाटील. धावसंख्या पाहतोय 46 धावा. धावफलकावरती अर्धशतक या मैदानामध्ये MS धोनी स्टाईल झलकावेल का. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि करत स्वतःहून विकेट जाती. आपण पाहिला या बॉलवरती चांगले फटके सरळ बॅटमधने येत होते परंतु इथे आपण पाहतोय तेज तर्रार गोलंदाज अगदी या खेळाडूला अगदी मोठ्या मोठ्या स्पर्धामध्ये खेळताना जरूर पाहिलं आणि गोलंदाजी ज्या पद्धतीने कमबॅक राहिलाय तो निलेश पाटीलचा डीजा. तिथे आपण पाहतोय अगदी तेज तर्रार बॉल मैदानामध्ये अति वेग दिला मैदानामध्ये. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती निलेश पाटीलने कमबॅक करून दिला आपल्या टीमसाठी. 2 बॉलचा खेळ बाकी फक्त आणि फक्त आपण पाहतोय 3 धावसंख्या या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. अजून देखील 2 बॉलवरती किंबहुना एखादा मोठा पटका प्रतीक्षा करत असेल पण तिथे आपण पाहतोय आकाश तिथे यष्टिरक्षका भूमिकेमध्ये पाहायला मिळाला. पकडला जातोय झेल आणि इथे निखिलचा संपला जातोय खेळ. धावसंख्येवरती आता टाला लावला गेलाय आळा घातला गेलाय. फलंदाजाला बेड्या टोकल्या जात आहेत डीजा. निलेश पाटील काममालीची बॉलिंग राहिले मैदानामध्ये. आपण पाहतोय संघर्ष आणि संघर्ष मैदानामध्ये चालू होता बेलवली टीमसाठी. आपण पाहिला भरपूर धाबा 3 ओव्हरमध्ये आल्या होत्या. त्यानंतर अगदी नजर लागावी पत्त्याच्या बंगल्याला वाऱ्याची झुळूक लागली तरी कोसळतो
अगदी तेच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. खोलवर पद्धतीचा बॉल आपण पाहतोय, एकदा वेगानं पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न, फेकी खाली झाली आहे, पण तिथे आपण पाहतोय फेकी थोडीशी खराब राहिली आहे आणि 2 धावा कंप्लीट. पहिल्या पूर्वार्धाचा इथे खेळ संपला जातोय, पहिल्या पूर्वार्धाचा डाव संपला जातो. धावसंख्या पाहतो धावफलकावरती तब्बल 48 धावा. त्याआधी आपण विनंती करू पिरकोण टीमचा कॅप्टन, वरचे ववले टीमचा कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टनला, कारण पूर्वार्धाचा खेळ संपलाय. चला वरचे ववले टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. पिरकोण टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करू टॉस करण्यासाठी. आपण 9 उशीर दाबडता या. 48 धावा आणि बनवायच्यात 49 धावा. या कशा पद्धतीने चेस केल्या जातील का सहजतेने आपण पाहतो डिपेंड केल्या जातील, हे ऐकवण्यासाठी आमचे परम मित्र भिंगार गावातील एक गोड आवाज मयूर पाटील. आपण पाहतोय गोपाल पाटील, सतीश म्हात्रे, राजेश पाटील आणि संतोष गावण आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून पिरकोण टीमसाठी शुभेच्छा आहेत बघा. त्यानंतर आपण पाहतोय पाटणोली गावातील स्मित म्हात्रे आणि श्रेयस जितेकर आपण पाहतोय कोलके गावातील. त्यानंतर राज पाटील कुंडेपाल. त्यानंतर बघा जीवन भोपी आपण पाहतोय त्यांचे मित्र आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत बघा. आणि त्यानंतर जर विचार करायला गेलो तर आपण पाहतोय बघा या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहतोय आमच्या गावातील आदरणीय व्यक्तिमत्व सातत्यानं त्यांचं योगदान राहिलं आहे ते रमेश जेटू पाटील भिंगार. त्यानंतर प्रवीण द्वारकानाथ पाटील भिंगार, प्रशांत बालकृष्ण शेंद्रे भिंगार यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बघा जो मालिका बिरासाठी फ्रीज मग त्या उन्हाळ्यामध्ये त्याच्या माध्यमातून खूप सारा उपयोग आपल्याला होत असतो आणि जो आम्हाला अवेलेबल करून दिला आहे ते आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतोय अंकुश सावंत. आपण पाहतोय विजंत इलेक्ट्रिशियनचं सर्वे सर्व आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून हे आम्हाला फ्रीज अवेलेबल करून देण्यात आली आहे. त्यानंतर बघा एक उत्कृष्ट सायकल आपण पाहतोय आणि एक ट्रॉफी खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला अवेलेबल करून देण्यात आली आहे ते आमचे हेमंत तांडेल या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. त्यांचं सुद्धा करूया आपण मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय. आणि एक आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बेलवली गावचा सितार आपण पाहतोय ऋषिकेश पवार. खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा आपण पाहतोय. चांगली स्पर्धा, चांगली मॅच आपण इथे एन्जॉय करतो बघा. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अंकुश सावंत विजेत इलेक्ट्रॉनिकचे सर्व आपण पाहतोय त्यांचा व्यासपीठावर शुभ आगमन आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं चांगली स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतोय. धाबा बनवले गेले आपण पाहतोय. 48 धाबा बनवल्या गेल्या पूर्वार्धामध्ये आणि 49 धाबांचं आव्हान ठेवलं आपण पाहतोय. जय दुर्गा माता क्रिकेट संघ बेलवली संघासमोर हे आव्हान कशा रीतीने पेललं जाईल, कशा रीतीने धाबांचा पाठला केला जाईल यासाठी
ही मॅच आपल्याला पाहायला भेटेल. आजची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमधील आपण पाहतोय पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना. बेलवले विपक्ष चावणे पूर्वार्धामध्ये 48 धाबा चावणे संघाने बनवल्या आणि 49 आव्हान खऱ्या अर्थानं बेलवली संघासमोर ठेवलंय. दर्शन पाटील आणि आकाश पवार खऱ्या अर्थानं कित्येक मैदानावर खऱ्या अर्थानं या जोडीने कमाल केली आहे. पण या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं कशा रीतीने त्यांच्या माध्यमातून खेळ केला जाईल ही पाहणं गरजेचं आहे. आपण पाहणं गोलंदाज आपण पाहतोय निखिल सावंत आलाय बघा. निखिल सावंतच्या हातामध्ये दिलाय चेंडू. पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकासाठी आपण पाहतोय उत्तरदाला सुरुवात केली जाईल. पंचांचा येईल ग्रीन सिग्नल. मॅच स्टार्ट आपण पाहतोय. 3, 2, 1 दॅट इज अ पे फर्स्ट बॉल. या बॉला जोरदार अपील आपण पाहिली. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी होता. रनआउटची संधी खऱ्या अर्थानं निर्माण झाली आहे की नाही हे पाहणं गरजेचं असेल बघा. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल खेळाडू सेफ आहे की आऊट आहे आपण पाहतोय. ही धाव चोरण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं दोन खेळाडूंच्या माध्यमातून केला गेला. फलंदाज बचावला गेला होता. खतऱ्याच्या एंडने धावत होता आणि खऱ्या अर्थानं डायरेक्ट हिट सुद्धा झाला होता. चेक केलं जाईल खेळाडू सेफ पोचलाय की आऊट आहे. 48 धाबा बनवल्या गेल्या. खऱ्या अर्थानं 49 धाबांचं आव्हान सेट केलंय आणि पहिला चेंडू खऱ्या अर्थानं सुरेखरित्या फेकला गेला. निखिल सावंतच्या माध्यमातून आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न दर्शन पाटीलच्या माध्यमातून केला गेला. बॅट आणि चेंडूचा संपर्क आपण पाहिला नाहीये आणि जर विचार करायला गेलो ती एक धाव पूर्ण आहे की फलंदाज बाद आहे हे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल बघा. बघा ऑन फील्ड डिसिजन असेल बघा. इथे काही दिसत नाहीये. पंच आपला इशारा नक्कीच आउट आहे बघा. OUT फलंदाज बाद बघा. अति घाई संकटात नाही. संकट स्वतःवर ओढून घेतलं. खऱ्या अर्थानं ही धाव होती की नव्हती हा प्रश्नचिन्ह पडला गेला होता आणि धाव चोरण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक चांगला खेळाडू गमावला मित्रमध्ये बेलवली संघाने. कारण का दर्शन पाटीलला जर आपण पाहिलं तर कमी वयामध्ये हा नावारूपाला आलेला खेळाडू राहिलाय. मग 40 गाव प्रीमियर लीगमध्ये याच खेळाडूचा आपण परफॉर्मन्स पाहिलं होतं. काय चांगला खेळ त्याने साकारला होता पण या वेळेला सस्त्यामध्ये परतावं लागलंय बघा. नवीन खेळाडू आता सूरज सावंत खऱ्या अर्थानं एक बाईक्स ज्या खेळाडूच्या नावावर राहिली आहे तो सूरज सावंत होईल मैदानाच्या आतमध्ये दाखल आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर खऱ्या अर्थानं रनआउट स्वरूपामध्ये आपण विकेट पाहिली. खऱ्या अर्थानं अतिघाई केली गेली. मग खऱ्या अर्थानं ज्या वेळेला आपण रस्त्यावर प्रवास करत असतो त्यावेळेला बघा बोर्डावर लिहिला असतो वाकडी तिकडे वळण्यात आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ही अतिघाई संकट ओढून घेतलं बेलवली संघाने आपण पाहिलं आणि पहिल्या चेंडूवर खऱ्या अर्थानं रनआउट स्वरूपामध्ये विकेट मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आपण पाहतोय सूरज सावंत झालाय. मैदानाच्या आतमध्ये दाखल असेल. नॉट स्ट्राईक एंडवर पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज असेल बघा. आपण पाहतोय निखिल सावंत. या बॉला रनअपमध्ये थोडासा व्यत्यय आपण पाहतोय आणि आपण जर पाहिलं ना तर चांगली मॅच बघा इथे आपण एन्जॉय करतोय. सर्व प्रेक्षकांचं सर्व खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया मनपूर्वक स्वागत. जे लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचा सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचकडे. पहिला चेंडूचा झालाय खेळ समाप्त. या बॉला फटका सुरेख आहे बघा. ज्या दिशेने चेंडू आला त्या दिशेने फिरली गेली आपण पाहतोय आणि चेंडू जाईल बघा. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सीमा रेषेच्या बाहेर 4 धाबांसाठी हा चौकार आलाय बघा. चौकार डीजे या वेळेला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पंचांचा इशारा येईल आपण पाहतोय. वाईट चेंडूचा येईल इशारा. 1 बाउंसची वॉर्निंग गोलंदाज निखिल सावंतला दिली गेली आहे की पुनश्च आपण असा चेंडू हतलू शकत नाहीये असं पंच सूचित करताना आपण पाहतोय. चौकार खाल्यानंतर आपण जर पाहिलं थोडासा दबाव थोडासा प्रेशर आता गोलंदाजावर क्रिएट झालाय. पहिला चेंडू सुरेख फेकला होता. जसा आकाश पवार स्ट्राईक एंडवर आला त्याच्या माध्यमातून आपण चौकार पाहिला
या बला फटका सुरेख आहे, फटका सुरेख आहे बघा. चेंडूला फेकून दिलंय मिड विकेटच्या वरतून. हा आलाय गगन बेदी, आलाय उंच उंच थँक्यू सो मच. आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 11 धाबा लागल्यात धाव फलकावर. 49 धाबा बनवायच्या होत्या, 11 धाबा लागल्यात बघा धाव फलकावर. 38 धाबांची गरज असेल आपण पाहतोय. आता निखिल सावंतने पहिला चेंडू सुरेख फेकला होता, त्यानंतर आपण फलंदाजाचा बोलबाला आपण पाहिला, चांगला चेंडू फेकला बघा. भन्नाट वेग आपण या चेंडूमध्ये पाहिला आणि खऱ्या अर्थानं चांगला चेंडू फेकलाय बघा. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या तिथे स्थिर आहे आपण पाहतोय 11 या आकड्यावर. आता चेंडू उरतील पाहतोय खऱ्या अर्थानं आपण 20 आणि 20 मध्ये बनवायच्यात 38 धाबा. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आता आपण पाहतोय. आता सूर सापडलाय. मग ज्या वेळेला खऱ्या अर्थानं एखादा आपल्याला गाणी बोलायचा असतो त्या वेळेला खऱ्या अर्थानं चांगला सूर लावावा लागतो. त्याचप्रमाणे सूर लावणारा हा चेंडू खऱ्या अर्थानं गोलंदाजच्या माध्यमातून फेकला गेला. गोलंदाज सज्ज असेल बघा. या बला फेवरेट फटका आहे बघा. आकाश पवारला आपण पाहतोय, हा त्याचा फेवरेट फटका आहे आणि तो फटका लगावलाय आपण पाहतोय. आकाश पवारच्या बॅट मधून आलाय आणखी एक चौकार आपण पाहतोय. प्रमाणे खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये खेळ होतोय, त्याच प्रमाणे खऱ्या अर्थानं चांगली चांगली संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून वाजवली जातात आणि प्रेक्षकांना मान्यवरांना त्यांच्या माध्यमातून मंत्रमुग्ध केलं जाते बघा. 15 धावा लागल्यात धाव फलकावर. आता गरज असेल आपण पाहतोय येणारे 19 चेंडू आणि गरज असेल 34 धाबांची आपण पाहतोय. काय मॅच बघा, चांगली मॅच आपण पाहतोय, रंगणारी मॅच आपण पाहतोय, इम्पॉर्टंट मॅच आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज निखिल सावंत. या बला चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला गेलाय. खऱ्या अर्थानं एक धाव पूर्ण आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न दिसत नाहीये. पंचांचा इशारा येईल वाईट चेंडूचा. अतिरिक्त धावसंख्यामध्ये केली जाईल भर आणि धाव फलकावर धावा लागल्यात आपण पाहतोय 17 धावा. आता येणारे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 19 चेंडू आणि गरज असेल 32 धाबांची. 19 चेंडू आणि 32 धाबा. आता सूरज सावंत आलाय बघा स्ट्राईक एंडवर. खऱ्या अर्थानं एक बाईक्स आपण जर आताच पाहिलं नाईट स्पर्धा बेलवली गावामध्ये पाहिली, त्यामध्ये खऱ्या अर्थानं या खेळाडूचा सुद्धा चांगला खेळ राहिला होता. तो सूरज सावंत आपण पाहतोय. या बला थोडीशी लाईन लेन भरकाडल्या बघा. ज्या निखिल सावंतला आपण पाहतोय आणि आपण जर पाहिलं तर 9 चेंडूचा इशारा आलाय आपण पाहतोय. पुढचा चेंडू फ्री हिट असेल बघा. उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. इथून ज्या निखिल सावंतने पहिला चेंडू सुरेख फेकला होता, आता त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर 18 धाबा. आता 19 चेंडू आणि गरज असेल 31 धाबांची. या बला फलंदाज बचावला गेला आणि या बला बघा प्रयत्न केले जातील. या बला चेंडू अडवला गेला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर धाबा वाचवल्या गेल्या. या चेंडूवर 2 धाबा आल्या आणि आपण जर पाहिलं तर पंचांचा आपण जर पाहिलं तर इशारा येईल. पहिला षटक झालाय समाप्त आपण पाहतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 20 धाबा लागल्या धाव फलकावर. बचावला गेला खेळाडू. डायरेक्ट यष्ट्यांवर चेंडू आढळला होता, पण फ्री हिटचा चेंडू होता. त्याची मिळालेली संधी आपण पाहिली. आता मिळाले जीवदान, गाजवलं जाईल का मैदान? तत्पूर्वी देऊया डीजे मास्टरला छोटी
एका षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि जर आपण पाहिलं तर एका षटकामध्ये एक गडी गमवत धाबा आल्यात आपण पाहतोय. जय दुर्गा माता बंटी स्मृती बेलवली संघासाठी आपण पाहतोय धाबा आल्यात बघा. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 20 धाबा आल्यात. येणारे चेंडू असतील आपण खऱ्या अर्थानं पाहतोय 18 आणि 18 मध्ये गरज असेल आपण पाहतोय 29 धाबांची. 18 चेंडू 29 धाबांची गरज आहे बघा. गोलंदाज सज्ज आपण पाहतोय. भावेश ठाकूरसाठी बघा आखूर टप्प्याचा चेंडू होता बघा. क्षेत्ररक्षण चांगलं घडणं गरजेचं आहे बघा. जेव्हा तुमच्या टीममध्ये खऱ्या अर्थानं तुमचं क्षेत्ररक्षण, तुमची गोलंदाजी, तुमची बॅटिंग आणि त्यानंतर तुमची टीममध्ये असलेली गेम प्लॅनिंग आणि क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, एका खेळाडूच्या बलबुत्यावर खेळला जाणारा खेळ नाही आहे. त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं योगदान लागतं. त्याच वेळेला तुमच्या टीमचा परफॉर्मन्स चांगला होत असतो. या बाला फटका सुरेख बघा. फटका सुरेख आहे. चेंडू थांबणार नाहीये हे मित्रांनो घडत असतं बघा. तत्पूर्वी देऊया डीजे मास्टरला संधी आपण पाहतोय. बघा जर चेंडू अडवला गेला असता तर एक धाव आली नसती, स्ट्राईक रोटेट झाली नसती. स्ट्राईक रोटेट झाली नसती तर हा षटकार आला नसता मित्रांनो. हा षटकार आलाय सूरज सावंतच्या बॅटमधून आपण पाहतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा धाव फलकावर. याला इथून आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्याचा मारा करावा लागेल. कोणता संघ उपांत्य फेरी गाठणार यासाठी लढाई आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. चावणे विपक्ष आपण पाहतोय बेलवली या दोन संघामध्ये रंगणारी मॅच आपण पाहतोय. धाव फलकावर धाबा लागलेत आपण पाहतोय 28 धाबा. 28 धाबा लागल्या धाव फलकावर आपण पाहतोय. चेंडू समाप्त झाला आपण जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. या बाला चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे बघा. चांगला चेंडू फेकला गेला आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय भावेश ठाकूरला आपण पाहतोय. चांगला चेंडू त्याच्या माध्यमातून फेकला गेला आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये त्याला यश आलंय बघा. प्रयत्न करत राहा, यश तुमच्या नक्कीच वाटेला येत असतो मित्रांनो. याबाला चांगला फटका आहे. जमिनीलगतचा फटका आपण पाहिला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं घडलं गेलं. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आकाशचा करण्याचा जरूर मनसुबा आहे पण एका धावावर मानावं लागेल समाधान आपण पाहतोय. 29 धावा लागल्या धाव फलकावर आपण पाहतोय. चेंडू समाप्त झाला आपण पाहतोय 5. आता मात्र येणारे 13 चेंडू आणि गरज असेल 20 धाबांची. 13 चेंडू 20 धाबांची गरज आहे. गॅप मोठी आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. हा आलाय आपण पाहतोय चौका. तेहतीस धावा लागल्या धाव फलकावर आपण पाहतोय. आता येणारे 12 चेंडू आणि गरज असेल 16 धाबांची. सिक्का दोनों का होता है दोस्तों, हेड का भी और टेल का भी, लेकिन वक्त सिर्फ उसका होता है जो पलटकर ऊपर आता है. या बल आपण पाहतोय 12 चेंडू आणि गरज असेल 16 धाबांची. अजूनही कोण सामना जिंकला नाहीये, कोणी सामना हरला नाहीये. दोघांच्या खेम्यामध्ये हा सामना बॅलन्स आहे मित्रांनो. किरण पाटील आला नवीन गोलंदाज. येणारे 12 चेंडू आणि 16 धाबांची गरज आहे. चांगली साथ लाभली बघा आपण पाहतोय. चांगली बॅटिंग आता 2 फलंदाज करताना आपण पाहतोय. याला चांगला चेंडू आहे बघा. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केले जातील का. किरण पाटीलने सुरेख चेंडू फेकला होता, डायरेक्ट हिट केला होता पण खऱ्या अर्थानं या बला थोडंसं घाई केली गेली बघा. या बला थोडंसं काम बिघडलं गेलं आपण पाहतोय. एक धाव आली होती. हलक्या हाताने चेंडू जर फेकला असता तर एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं नसतं. एक धाव वाचली गेली असती आणि या 2 धावा आल्या गेल्यात. नजर हटी दुर्घटना घटी. जिथे एक होती तिथे आल्या 2 धावा. धाव फलकावर लागल्या. धाव फलकावर आपण धावा पाहतोय 35 धावा. येणारे 11 चेंडू
आणि गरज असेल 14 धाबांची. काय मॅच रंगली आहे बघा. ना सामना सोडायला इथून तयार आहे चावणे संघ, ना सामना सोडायला तयार आहे बेलोली संघ. कोणी कोणाला कमी नाही आहे, कोई कम नाही आहे. दोनों टीमें रखती है दमखम. आपण पाहतोय या बाला फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये आहे. या बाला असं जर वाटलं होतं कॅच पकडणं गरजेचं होतं बघा. लिहिते त्यानं म्हटलं जातं, पण इथे कॅच सोडली आहे. षटकार आला आपण पाहतोय. या बाला आडव्या बॅटने मोठा फटका खेचायचा होता. या बाला सूरज बघा फुर्ती दाखवली होती. आपण पाहतोय जय हनुमान चावणे विपक्ष आपण पाहतोय. जय दुर्गा माता बंटी स्मृती बेलवली या दोन संघामध्ये चालू असलेली मॅच आपण पाहतोय. 41 धाबा लागल्या धाव फलकावर. आता येणारे चेंडू असतील 9 आणि गरज असेल 8 धाबांची. 9 चेंडू आणि 8 धाबांची गरज. षटकार जर आला नसताना तर थोडंसं दबाव आपण बेलवली संघावर पाहिले असतं. या बाला कमालीचा चेंडू फेकला बघा. काय चेंडू आपण पाहिलं तर परफेक्ट यॉर्करचा चेंडू आपण पाहिला. डायरेक्ट शेंडाना डायरेक्ट बुंदा, हा बुंद्यामध्ये फेकलेला चेंडू आपण पाहिला. आता 8 चेंडू आणि 8 धाबांची गरज आहे बघा. घायल तो हर परिंदा है लेकिन फिर से उड़ सका है वही यहाँ पे जिंदा है. या आपला 8 चेंडू आणि गरज आहे 8 धाबांची. आपण पाहतोय चांगली मॅच आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 8 धाबा. किरण पाटील असे सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू या बाला बॅटची इनसाइड एज आहे बघा. हे मित्रांनो क्रिकेट असतं. एक षटकार आला त्यानंतर लगातारचे 3 चेंडू निर्धाव फेकले गेले. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. आता 7 चेंडू आणि 8 धाबांची गरज आहे बघा. काय मॅच रंगली गेली आहे. 7 चेंडू 8 धाबांची गरज आहे. 9 चेंडू 8 धाबांची गरज होती. आता सामना आलाय कुठे बघा. 7 चेंडू आणि 8 धाबा. मॅच रंगली गेली आहे बघा. गोलंदाज सज्ज आपण पाहतोय किरण. या बाला फुल टॉस आहे. फुल टॉसला केलाय टॉस आपण पाहतोय. हा आलाय आपण पाहतोय चौकार. चला स्पीडअप करायचं बघा. आता येणारे 6 चेंडू आपण पाहतोय आणि गरज असेल आपण पाहतोय 4 धाबांची. 4 धाबांची गरज आहे बघा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नेम आहे बघा. बघा या पुढचे संघ आपण लगेचच सज्ज राहायचे बघा. पिरकोन आणि वर्चेवलं ज्या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, जो काही डिसिजन असेल त्याच्यावर लगेचच आपण अंमलबजावणी करायची आहे. या मला फटका सुरेख आहे. उंची जास्त लांबी कमी आहे आणि मला तर वाटतंय खऱ्या अर्थानं चांगला चेंडू होता. झेल टिपणं गरजेचं होतं बघा. आणि आपण जर पाहिलं ना मग 12th मॅनाचं कामच असतं. मग जेव्हा आपल्या टीमचा चांगला परफॉर्मन्स होत असतो तेव्हा टाळ्या. मग टीम जशी खऱ्या अर्थानं थोडंसं बॅकफुटवर जात असते त्यावेळेला थोडीशी नाराजगी त्याच्या माध्यमातून पाहत असतो आणि तो सातत्याने सांगत असतो. मग आपण जर पाहिलं तर थोडीशी आमची आपण जर पाहिलं तर सराव कमी आहे, त्याचा आपण तिथं परिणाम मैदानाच्या आतमध्ये पाहतोय चावणे संघाकडून. या बाला दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. या बाला बघा 2 धाबा. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 48 धाबा आपण पाहतोय. एका धाब्याची गरज आहे बघा. 4 चेंडू आणि गरज असेल एका धाब्याची. इथून पण मॅच बनवली जाऊ शकते. मागची मॅच जर पाहिली तर काय मॅच झाली होती. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगली होती. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि गरज आहे एका धाब्याची आपण पाहतोय.
या बाला फटका सुरेख आहे, चेंडू हवेमध्ये विनिंग फटका आलाय आकाश पवारच्या बॅट मधून आपण पाहतोय. मॅच जिंकली आपण पाहतोय बंटी स्मृती जय दुर्गा माता बेलवली संघाने. बेस्ट ऑफ लक आणि हार्ड लक मी तर म्हणेन जयमान चावणे पवार ठरला या मॅचचा हिरो.